श्री, ए श्री, एकदा घरात एवढा राडा झालाय, मला आवरायचंय आणि तुझं चाललंय अजून राडा करायचं. मी म्हणते एवढं शांतपणे कुठे चाललं. बरं झालं ती चाळणी तरी ठेवली, नाही तर रेंगले मोठं उचललं असतं. श्री, ए आप दोनों भी ऐसी करते थे, आप दोनों भी ऐसे करते थे बचपन करते. ए असं का ऍक्टिंग काढू का मी? श्री, श्री पटकन त्याच्यावर झाकण ठेव, त्याचं झाकण वरती. सही नाही हॅपी होली श्री. झाकण लाव. झालं? हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. रात्री खूप उशीर झाला होता गावाकडून आम्हाला येण्यासाठी, तर जवळपास वाजले होते रात्रीच्या 2 आणि कारण दुसऱ्या दिवशी सई आणि सेजूचे एक्झाम होते ना, त्यामुळे आम्हाला अर्जंट यावं लागलं. जास्त दिवस काही गावी राहिलो नाही, फक्त एकच मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच निघालो होतो. तर चाललो होतो गावाकडून थोडंफार भाजीपाला, लवकर उरक आणि अभ्यासाला लागत होती मला, त्याची तयारी चालली होती. आणि गावाकडून आलतो तर खूप थकलेवाने वाटत होतं. मग सकाळी मस्त चहा केला, पण एकदा चहा केला त्याच्यात साखर नव्हती, पण पुन्हा एकदा मी तोच चहा गरम केलेला. आणि चला मग आता सई आणि शेजू पण चाललेली तयारी, तर त्यांच्यासाठी मस्त भाजी बनवायची. मला आता काय बनवावं ते कळलं नाही, तर मी बनवणार आहे त्यांना गाड्या राजमा बनवणार आहे. तर राजम्याच्या शेंगा वगैरे आता सोलून घेते. खूप जास्त कंटाळा आला होता, कारण प्रवासाने इकडं तिकडं धावपळ झालेली, जास्तच काम कमी आणि प्रवास जास्त झालेला आणि बिलकुलच आराम नव्हता. त्याच्यामुळं नाही का काहीच काम वगैरे करू वाटत नव्हतं. तर संध्याकाळी म्हटलं एकदम छान भाजी वगैरे बनवा, कारण हे मॉर्निंग ड्युटीला गेलते, तर संध्याकाळी आले होते संध्याकाळी घरी जेवण करायला. तर म्हणजे छानसं काहीतरी बनवावा, कारण चांगलं खाल्ल्यानंतर थोडंसं बरं तरी वाटेल म्हणून. तर आज मस्त अशी ही भाजी बनवणार होते मी, ओल्या राजम्याची. तर शक्यतो तर मी भिजत घातलेल्याच राजम्याची बनवलेली खूप वेळा. आज मी पहिल्यांदा ह्या ओल्या राजम्याची भाजी बनवते. मी पुण्यातून येताना निकिता म्हणजे माझ्या भावाची बायको आहे, त्याच्याकडून थोडंसं घेऊन आले होते मी राजमा वगैरे सामान, आणि ते बनवत होते. गावाकडून कढीपत्ता आणलेला, मस्त तडका मारला, तो खूप छान वास सुटला होता. हिंग वगैरे टाकलं आणि खूपच मस्त भाजी तयार होते. भातासोबत पण छान लागते. तर सईंचे एक्झाम पण चालू आहेत आणि आज त्यांचा फर्स्ट पेपर होता. पेपर वगैरे देऊन आल्या. तर पहिले मराठी आणि हिंदीचे पेपर असल्यामुळे सोपेच होते. त्याच्यानंतर त्यांची तयारी पण करून घ्यायची होती. बाकी इंग्लिशच्या वगैरे मॅथचे पेपर आहेत. बघूयात आता काय करतात. तर ह्या वर्षी नवीन स्कूल आहे मराठीमध्ये, तर माहीत नाही. ह्याच वर्षी त्यांना मराठी विषय होता. दिल्लीमध्ये असताना आम्हाला ह्यांना दोघींनाही मराठी विषय नव्हते. आता ह्या वर्षी काय दिवे लावतात काय माहीत नाही दोघी पण. तर इथं मस्त माझा मसाला परतून झालेला आहे. आता मी राजमा टाकून घेते. खरंच कलर पण खूप छान आला होता, कारण येताना मी घरून सासूबाईने बनवलेली चटणी घेऊन आले होते आणि घरच्या मिरच्या होत्या, त्याच्यामुळे चटणी खूप छान बनली होती. त्याला कलर पण खूप छान दिसत आहे, बघा पाहू शकताय तुम्ही. मी स्वयंपाक बनवत होते आणि श्री पायालाच धरून बसला होता. त्याला बिलकुलच टॅप पण लावून दिला होता किंवा त्याला खायला पण दिलं होतं. तो ना कशाला घाबरला टॅबमध्ये माहीत नाही आणि माझ्या पकडून बसला होता. तर पुन्हा गेला तो बघत आहे. घरामध्ये थोडासा पसारा आहे, कारण की गावाकडून आणलेलं सामान वगैरे व्यवस्थित ठेवायचं आहे मला अजून. क्या चल रहा है श्री? श्री
ये देखो स्वयंपाक झाल्यानंतर ठरवलं की काहीतरी गोड काहीतरी बनवावा आणि गोड काय बनवावं कळत नव्हतं, त्याच्यामुळे खीर बनवायला थोडा टाईम लागेल. तर 2 मिनटात मी मस्त कस्टर्ड बनवलं आणि सईंशिजूला आईस्क्रीम पण खायची होती. तर म्हटलं चला आता घरीच बनवते कस्टर्ड आणि ह्या कस्टर्डची आईस्क्रीम पण बनते. तर पाहू शकता राजम्याची माझी मस्त अशी भाजी पण रेडी झालेली आहे आणि कस्टर्ड पण रेडी होऊन मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे. आता त्याला जेवण करून घ्यायचं आहे. खूप भूक लागलेली आहे कारण आज दिवसभर कंटाळा आला होता, त्याच्यामुळे मी फक्त भात बनवलेला होता आणि संध्याकाळी मस्त चपात्या वगैरे आणि मस्त राजम्याची भाजी पण रेडी केली होती. कस्टर्ड पण आपलं रेडी झाले. आता ते मी फ्रीजमध्ये ठेवते थंड होण्यासाठी. आणि झालं होतं फ्री आणि सेजीचं दोघांचं चाललं होतं टॅब बघायचं. सेजूला किती वेळ सांगतो तिने अभ्यास रिव्हिजन वगैरे करून घे. जाली वाली निकालने में और ये 5 साल में ये वाला झाड़ू यूज कर 5-6 साल से. अब मुझे अभी तक पता नहीं. लिखा भी है घुमाने के लिए. लिखा उधर. अरे मुझे तो बस लगा घुमाना है, मुझे क्या पता खींचना भी है, लंबा भी हो जाएगा. ये देख कितना लंबा होगा, मेरे से लंबा हो गया ये, मतलब यहाँ तक आ गया. देखो ये आइडिया अब जाके पता चली. तुमचं एक्झाम चालू आहे का? मी आता सांगते मराठीत दोघींना पण. पढायचं बघायचं नसतं आता, शेवटच्या टाइमला बुक मधलं पढाई करायची असती बाळा. कब तक देखोगे? बाबूचं काय सांगूच नको. बाबूला काय घुसलं अंगात? काय घुसलं? हॅलो आणि सिजूला स्कूल मधून आणण्यासाठी श्री आणि मी जाणार आहोत. श्री बघा दाखवते तुम्हाला कसं मस्त सुंदर तयार झालाय माझं बाळ. हे ना, ओय वा कित्त क्यूट लगलंय. ये मेरा बॉय, ए मेरा बॉय. टीका दाखव. मम्माने कुठं लावलाय? हाताला लावलेला टीका कुठे रे? कुठे गेला रे? हाताला लावलेला टीका. वा जय जय म्हण जय. कसं दिदूला आणायला जायचंय ना? बसणार ना तू माग? नाही पुढं बस. मग तू पुढं बसतो ना, मग दिदी येईन तुला घ्यायला. ओके. आमच्या तकलूला आता केश तकलू कलायच्यात ह्या तकलूचे. तोंडात गंदी बात. सॉरी म्हण. सॉरी. अरे बापरे. सॉरी. कुठे कान सापडा ना आम्हाला. सॉरी. छत्रपती महाराज की. कर ना. श्री तर काय बोलतच नाही. गंदा बॉय झालाय, गंदा. बोलले ना. पप्पी घ्यायची बाई मम्माची. छान बनवलं मम्माने म्हणून. छान बनवलं तुला. क्यूट बॉय बनवला. हा चला मग टाटा करा. टाटा कर ना. छत्रपती महाराज की जय. छत्रपती महाराज की टाटा. छत्रपती महाराज की. नको जायचं. कुठं जायचं? तू कसं झालाय बीचवर? कुठं फिरायला चाललाय? बीचवर जायचं फिरायला? चलो चलते हैं. चलो. गुस्से से हो गई ना दीदी लाल. तू फ्रीज मारला दीदूला. सॉरी बोल तिला. सॉरी बोल.
बाई हे बाहेर फिरून आलं माझं बाळ, किती तहान लागली. आणि माझं बाळ किती किती गुड बॉय, हाताने पाणी पितो. सेजल असं नाही बोलायचं बाळा. दीदी ओरडती तुला सारखी घर. कसा गेला पेपर? आता उद्याच्या पेपरची छान तयारी करायची. वो तो मैं सबसे समझती हूँ. हा माहिती तुझा फेवरेट आहे, तरी पण थोडी प्रॅक्टिस करायची आणि तिला जे येत नाही ते शिकव. उसको इतना सिखाती हूँ, वो बैठती ही नहीं है, घूमती रहती है पूरे उसमें. जोर से एक थप्पड़ लगा ना, छोटी है वो. 3 4 5 6 ए शरारती बच्चा. दीदीला पाणी देतो का? दिदे म्हणतोय दिदे. 15 16 17 18 19. तू दीदीला का मारत होता आता? ते पप्पाच आहे, दीदीचा आणि पप्पाचं ठेवून दे. सयन्स स्कूलमधून आल्यानंतर त्यांच्यासाठी बनवली ती मी जेलीचं मी प्रीमिक्स आणलेलं रेडीमेड, आणि ते फक्त गरम पाण्यात टाकायचं आणि 2 मिनटं हलवायचं आणि बाकी फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनटं ठेवायचं. एकदम इझिली आणि खूप छान झटकीपट बनणारी ही जेली आहे. विकत घेऊन खाण्यापेक्षा ही जेली खूप छान आणि खूप जास्त प्रमाणात बनली जाते. तर पाहू शकता मी जे केकचं कंटेनर आहे त्याच्यामध्ये ते मी ओतून घेतलेलं आहे. एकदम पाण्यासारखं लिक्विड आहे ते फक्त आपल्याला फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटं ठेवलं होतं मी, आणि पाहू शकता किती घट्ट असं झाले. आता आपल्याला ते मी प्लेटमध्ये घेणार आहे काढून. 2 मिनिटात ते पण इझिली निघून जातं. इथं म्हणजे काहीच मेहनत नाही आणि झटकीपट रेडी होणारी घरगुती जेली आहे. पाहू शकता केक सारखीच एकदम छान दिसते, एकदम सॉफ्ट आहे खाण्यासाठी. लहान मुलांना पण तुम्ही देऊ शकता, विकत आणलेली देऊ वाटत नाही. तरी आता केक कट वगैरे करून घेऊ आणि पाहता एकदम छान असतं. त्याचा पीस पण खूप मस्त दिसत आहे कट केल्यानंतर, एकदम ट्रान्सफर दिसत आहे. खूप मस्त. याच्यात आणखी स्ट्रॉबेरी वगैरे टाकली असते, छान वाटले असते. तर कशी वाटली जेली रेसिपी आणि हा छानसा ब्लॉग. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खरंच खूप धन्यवाद. असंच सपोर्ट करा छान छान व्हिडिओला. किती मस्त अशी जेली पण रेडी झाली. तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा जेली घरगुती. चला मग बाय बाय. हा इथंच व्हिडिओ एंड करते. बाय. शेजरी किस्स काढते आणि हे बघा चंपू आलाय तेल लावून. श्रीला खिलव, श्रीला खिलव ना, आत्याला खिलव ना. देखो इधर यार बहुत फिसलू है, फिसलू. हाँ, उसको बहुत टेस्टी लगी. काटना भी नहीं आ रहा है. देखो काट लिया इतना वाइट. कैसा बना इसे जेल? इसको खिला, इसको खिला. ओए इनके तो मजे है भाई. क्या क्या मिलता है, हमें तो कभी जिंदगी में ऐसे कुछ नहीं मिलता था. मम्मा मम्मा चल चलो चलो श्री, चल श्री लोग कितना गुस्सा आ रहा है. उसको देने गए.